मी अगोदर बटाट्याला बॉईल करून घेतली होती, आता त्याला मॅश केली आहे। मॅश करून झाल्याच्या नंतर आपण हे वाटण करायचं, मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कढीपत्ता याचं वाटण झाल्याच्या नंतर तेल घ्यायचं, तेलामध्ये राई टाकायची, नंतर थोडेसे जिरं टाकायचे। आता थोडे आपण जिरे टाकूया। जिरे टाकल्याच्या नंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकून झाल्याच्या नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। नंतर आपल्याला वाटण जे वाटलं होतं कोथिंबीर मिरचीचं ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ते एकत्र मिक्स करून घ्यायचे। चांगले परतून घेतल्याच्या नंतर चांगले परतेपर्यंत हलवत राहायचं चमच्याने। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, अंदाजेनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता बघा कसं छानपैकी कलर आलेला आहे। त्याच्यानंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला। परत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण आपण थंड होईपर्यंत साईडला काढून घ्यायचं एका बाउलमध्ये। बेसन बारीक असेल तर छानपैकी वडे कुसकुशीत होतात। आता थोडेसे चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर बॅटर थोडंसं अंदाजे पाणी पाहिजे आपल्याला। आता वडापाव म्हटलं तर लाल चटणीशिवाय वडापावला मजा नाही। त्याच्यासाठी आपण मिर्च पावडर, लसूण, मीठ, बेसन क्रम्स हे सगळं एकजीव करून घ्यायचा। फॅमिली, तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।